तो स्ट्राइक रेट के ऊपर पिछले मुकाबले के हीरो जीवित पात्रे और स्ट्राइक नॉन स्ट्राइक रेट के ऊपर अब देख रहे दितेश एक हार्ड हिटर बल्लेबाज वशीली टीम के पहली गेंद डालने के लिए गेंदबाज तैयार स्वस्तिक पात्रे राइट ऑफ ओवर। इस बार पहले गेंद के ऊपर हवाई फायर हवा में गेंद और ये गेंद सीमा रेखा के बाहर पहला ब्रांडेड 6 रन। थैंक यू डीजे मास्टर। तो पहली गेंद के ऊपर बल्लेबाज जीवित पात्रे शानदार बल्लेबाजी करते हैं। पहली गेंद सीमा रेखा के बाहर, दूसरी गेंद डालने के लिए गेंदबाज तैयार। इस बार शॉर्ट पिच गेंद बिल्कुल आगे बढ़ने के साथ इस गेंद को खेलना चाहते थे, रफ्तार ज्यादा थी, रफ्तार के साथ विकेट कीपर अपना काम आसानी के साथ करते हुए डॉट गेंद की समाप्ति। पहली डॉट गेंद यहां पर डालते हुए गेंदबाज स्वस्तिक पात्रे फिर से एक बार तैयार रहेंगे। रफ्तार के सौदागर इस बार प्रहार किया इस गेंद के ऊपर और एक कड़ा हिट, गेंद सीमा रेखा के बाहर, दूसरा छक्का। थैंक यू डीजे मास्टर। तो बिल्कुल पिछले मुकाबले में जो पारी इस बल्लेबाज ने खेली थी उसी पारी की तरह इस पारी में भी बल्लेबाजी करते हुए स्वस्तिक पात्रे एक रफ्तार के सौदागर तारे टीम का और इस गेंदबाज के ऊपर कड़ा रुपये हिट हमें यहां से देखने को मिल रहा है। टीम का टोटल 12 रन बगैर किसी नुकसान। चंद्रकांत स्पोर्ट वशीली टीम एक तरफ कमेंट्री करने के लिए वशीली के हमारे मराठी के कमेंटेटर प्रवीण ठाकुर सर, तो दूसरी तरफ तारा के व्यापक पाटिल। इस बार गेंदबाज फिर से एक बार तैयार। शॉर्ट पिच गेंद गलती की, गेंद फाइन लेग को चीरती हुई तो सीधा पर 1 बाउंस 4 रन। डीजे तो बिल्कुल इस 4 रनों के साथ टीम का टोटल 16 रनों के ऊपर पहुंचता हुआ शानदार पारी यहां से देखने को मिल रहा है चंद्रकांत स्पोर्ट वशीली के बल्लेबाजों द्वारा। जीवित पात्रे बिल्कुल एक बड़ा नाम है इस टीम में और शानदार पारी खेलते हुए इस इनिंग में। स्वस्तिक पात्रे जैसे गेंदबाज के ऊपर हल्ले के ऊपर पत्तियां चढ़ाते हुए तभी विनंती करते सर्वनीय सांगा जाणून म्हात्रे साहेबांना की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। इस बार गेंदबाज तैयार। इस बार प्रहार किया इस गेंद के ऊपर, गेंद बिडान के क्षेत्र में जाती हुई सचिन पाटिल इस गेंद के नीचे और शानदार फील्डिंग यहां पर दिखाते हुए सिंगल मिलती हुई, सिंगल के साथ टीम का टोटल 17 रनों के ऊपर पहुंचता हुआ। अभी तक पहले ओवर की कुछ गेंदें शेष, पहला मैंडेटरी पावर प्ले के ओवर करने के लिए स्वस्तिक पात्रे को चुना था, लेकिन शानदार बल्लेबाजी यहां से करते हुए बल्लेबाज जीवित पात्रे पहली बार अब स्ट्राइक रेट के ऊपर रहेंगे। दितेश हार्ड हिटर बल्लेबाज है दितेश, पिछले मुकाबले में इस बल्लेबाज ने भी शानदार पारी खेली थी अपनी टीम के लिए। इस पर स्वस्तिक पात्रे तैयार, राइट ऑफ ओवर। शॉर्ट पिच गेंद कलाई के साथ इस गेंद को मोड़ा, थर्ड मैच क्षेत्र को चीरती हुई ये गेंद सीमा रेखा के बाहर और एक दम दराता हुआ चौका। तो बिल्कुल पहला पावर प्ले कि पहली ओवर थी यहां पर गेंदबाज स्वस्तिक की और शानदार बल्लेबाजी प्रजाकत दिखाई बल्लेबाज दितेश ने 4 रन मिले, 4 रनों के बदौलत टीम का टोटल यहां से पहुंचता हुआ चंद्रकांत स्पोर्ट वशीली टीम का 21 रन बगैर किसी नुकसान। शानदार बल्लेबाजी वशीली टीम के द्वारा यहां से देखने को मिल रहा है। इस बार गेंदबाजी मार्ग पर बदला होता हुआ इस टीम का सबसे अनुभवी गेंदबाज उत्तम जोशी गेंदबाजी मार्ग पर आते हुए स्ट्राइक रेट के ऊपर जीवित पात्रे रहेंगे। उत्तम पात्रे को बिल्कुल कमबैक करना पड़ेगा इस मुकाबले में अगर 11 स्टार तारा को जीत चाहिए तो। यकीन के साथ अच्छी गेंदबाजी करते हुए कई मैदानों के ऊपर अपने इस गेंदबाज को देखा और इस मैदान के ऊपर भी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, टीम के लिए जरूरत है और यकीन के साथ कम रन देते तो ये मुकाबला जारी रहेगा। इस बार गेंदबाज तैयार उत्तम जोशी, स्ट्राइक रेट के लिए जीवित पात्रे पहले ओवर की समाप्ति के बाद 21 रन लगे थे, राइट ऑफ ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे उत्तम जीवित के लिए। पहली गेंद बिल्कुल इस गेंद को हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, यहां से सिंगल मिलता हुआ शॉर्ट लॉन्ग क्षेत्र में गेंद खेला था, बिल्कुल 1 रन मिलती हुई 1 रन के साथ टीम का टोटल 22 रनों के ऊपर पहुंचता हुआ।
बिल्कुल दो बड़ी टीमें और बड़ी टीमों के बीच में ये टक्कर होने जा रही है। जो जीतेगा यकीन के साथ ये दो ट्रॉफियों में से किसी एक ट्रॉफी के ऊपर हकदार बन सकता है। इस बार गेंदबाज उत्तम तैयार। उत्तम की ये गेंद बिल्कुल वॉकऑल में गेंद फेंकी थी, अपने अनुभव का पूरी तरीके से फायदा उठाते हुए वॉकऑल के साथ डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहली डॉट गेंद यहाँ पर उत्तम जोशी डालते हुए टीम का टोटल वहीं पर रुकता हुआ, टीम का टोटल 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए शानदार यहाँ से बल्लेबाजी और इतनी अच्छी गेंदबाजी यहाँ से देखने को मिली। दूसरा मैंडेटरी पावर प्ले का ओवर यहाँ से गेंदबाज फेंक रहे उत्तम जोशी। फुल टॉस गेंद गलती की, हवा में गेंद चली गई बीरान के क्षेत्र में। इस गेंद को खेला था सिंगल मिला, सचिन पाटिल गेंद के नीचे थे। सिंगल के साथ टीम का टोटल 1 रन के साथ बढ़ता हुआ 23 रनों के ऊपर। अक्सर देखा है इस 11 स्टार तारा टीम को मैं बारीकी से जाता है। अक्सर मैंने कई बार देखा है कि जब सस्ती पात्री ये गेंदबाज महंगा साबित होता है तो उत्तर जोशी की गेंदबाजी अक्सर कई मैदानों के ऊपर अच्छी गेंदबाजी होते हुए हमने कई बार देखा है। ये अनुभव है। इस बार उत्तर जोशी फिर से एक बार तैयार रहेंगे। सामने बल्लेबाज जीवित पात्रे, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद फेंकी और इसका सही फायदा उठाते हुए बल्लेबाज जीवित पात्रे के बल्ले से निकलता हुआ ये ब्रांडेड चेयर डीजे। मास्टर तो बिल्कुल यहां से बल्लेबाज जीवित पात्रे शानदार पारी खेलते हुए टीम का टोटल 28 रनों के ऊपर पहुंचता हुआ 29 रनों के ऊपर, सॉरी। इस बार उत्तम तैयार। जीवित के लिए यह गेंद अक्रॉस द लाइन, हवा में गेंद और पहले विकेट का पतन। पहला विकेट जीवित पात्रे, बैक टू द पेविलियन। मास्टर तो यहां से जो बल्लेबाज मैदान के ऊपर हाहाकार बचा रहा था वो बल्लेबाज मैदान से बाहर गया। पहला ब्रेक थ्रू मिला 11 स्टार तारा टीम को। पहला विकेट मैदान से बाहर यहां से जाता हुआ चंद्रकांत स्पोर्ट वचरी टीम का जीवित पात्र मैदान से बाहर। अब जीवित पात्र की जगह संभालने के लिए इस टीम के खुद कप्तान धर्मेंद्र क्रीज के ऊपर जाते हुए गेंदबाज उत्तम जोशी गेंदबाजी बार पर तैयार। धर्मेंद्र के लिए गेंदबाजी करेंगे। शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए, अब मैंने कहा भी था कि अक्सर दो गेंदबाजों में एक कोई गेंदबाज अगर पीटता है तो एक गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है। उत्तम जोशी अच्छी गेंदबाजी करते हुए पहला ब्रेक थ्रू मिला यहाँ पर। फिर से एक बार उत्तम जोशी तैयार रहेंगे। राइट ऑफ ओवर द विकेट। धर्मेंद्र के लिए यह गेंद अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में जाती हुई स्वस्तिक पात्र गेंद के नीचे थे। यहां से सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति होती हुई 30 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए डीजे। तो बिल्कुल डीजी दूसरी और टीम की तीसरी ओर लेके गेंदबाज स्वस्ति पात्र फिर से एक बार गेंदबाजी बाग पर आते हुए स्ट्राइक एंड के लिए बल्लेबाज इस बार धर्मेंद्र रहेंगे इस टीम के कप्तान है और कप्तानी पारी की उम्मीद यहां से इस बल्लेबाज से रहेगी। गेंदबाजी बार पर स्वस्तिक पिछले ओवर में आपने देखा था शानदार बल्लेबाजी की थी जीवित पात्र ने। इस बार धर्मेंद्र स्ट्राइक रेट के ऊपर स्वस्तिक पात्री को अच्छी कामगिरी करनी पड़ेगी इस टीम के लिए। इस बार स्वस्तिक तैयार। पहली गेंद रफ्तार के साथ पीट किया बल्लेबाज को। शानदार यहाँ पर रफ्तार देखने को मिली स्वस्तिक की। कोहली की रफ्तार से गेंद गई थी, यहां से डॉट गेंद की समाप्ति होती थी। टीम का टोटल वहीं पर रुकता था 30 रनों के ऊपर। 30 रन टीम का टोटल पहुंचता था। इस बार गेंदबाज फिर से एक बार तैयार होंगे उनके सामने बल्लेबाज धर्मेंद्र। अच्छी गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे बिडान के क्षेत्र में। इस गेंद को राकेश पात्र जब तक की फील करे सिंगल यहां से मिलते हुए सिंगल के साथ
टीम का टोटल 1 रन के साथ बढ़ता हुआ, टीम का टोटल 31 रनों के ऊपर पहुंचता हुआ। शानदार यहाँ से कमबैक करते हुए युवा स्टार तारा टीम, जिस तरह की पहले ओवर में देखा था कि चंद्रकांत स्पोर्ट वशिली टीम हावी हुई थी, उसके बाद एक अच्छा कमबैक देखने को मिल रहा है इस मैदान के ऊपर तारा टीम के द्वारा। फिर से एक बार गेंदबाज तैयार, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, गेंद में रफ्तार ज्यादा थी लेकिन लेग स्टंप से ज्यादा बाहर ये गेंद। अंपायर का वाइड का इशारा था, वो वाइड के साथ अतिरिक्त सिंगल मिलती हुई सिंगल के साथ टीम का टोटल 32 रनों के ऊपर पहुंचता हुआ। गेंदबाज तैयार, अच्छी गेंद शॉर्ट पिच गेंद, इस गेंद के ऊपर प्रहार किया, गेंद 1 बाउंस सीमा पार, शानदार 4 रन। दीजिए तो बिल्कुल यकीन के साथ आज वर्किंग डे और इन्वेस्टर तारा टीम के कई खिलाड़ी इस टीम में शामिल नहीं नजर आ रहे हैं, जैसे कि कल हमने देखा था शैलेश पात्रे जिस खिलाड़ी की पारी खेली थी, 4 गेंदों में 4 छक्के दागे थे। संतोष पाटिल भी इस टीम में नहीं नजर आ रहे हैं, रोहन पाटिल रह गया। इस बार गेंदबाज सस्तिक तैयार, शॉर्ट पिच गेंद की थी, बल्लेबाज इस गेंद को समझ नहीं पाए, पलक झपकते गेंद विकेट कीपर के दास्तानों में गई, डॉट गेंद की समाप्ति, टीम का टोटल 36 रनों के ऊपर पहुंचता हुआ। कड़ा मुकाबला दो टीमों के बीच इस मैदान के ऊपर खेला जा रहा है, जीतेगा वो सिकंदर बन सकता है। इस बार गेंदबाज तैयार, अक्रॉस द लाइन खेला, इस गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर से इस गेंद को बिल्कुल हवा में गेंद थी और ये गेंद देखते ही देखते सीमा रेखा के बाहर, 4 रन। डीजे तो इस बार शानदार बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज जीतेश, टीम का टोटल पहुंचता था तर अपर सामने थांबायचं आहे। धन्यवाद मित्र, मान्यवरांचं आगमन होते तर सन्माननीय पाहुणे महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय पंढरीनाथ शेठ फडके यांचं आगमन जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले जाते। कैलासवासी गणेश क्लब केलोरे आयोजित कैलासवासी प्रीतम स्मृती चषक 2018चं शानदार पर्वाने या पर्वामध्ये सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांचं आगमन झाले तर जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं जातं, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो। तर यायचा पंढरीनाथ शेठ फडके मान्यवरांच्या, त्याच्यानंतर उद्योगपती रेवंत शेठ फडके, त्याच्यानंतर ओम साई राम इस्टेट एजन्सी गुरुनाथ शेठ फडके, हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालिक जितेंद्र शेठ फडके, त्याच्यानंतर ओम नमः शिवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय मंगेश शेठ फडके, त्याच्यानंतर वेट ट्रान्सपोर्टचे मालिक राजेंद्र शेठ फडके आणि द्रिशा ट्रान्सपोर्टचे मालिक अक्षय शेठ फडके या मान्यवरांचं आगमन। तसेच आणि त्याच्यानंतर रायगड समालोचक असोसिएशनचा एक बुलंद आवाज आणि ज्यांना प्राण्यांची जपवणूक कशी करायची हे जिथे जागतं उदाहरण आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याकडून पाहतो, असे आमचे सन्माननीय आदरणीय गोवरी आम्ही त्यांना समजतो। तर रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे यांचं आगमन जोरदार टाळ्या मित्र हे स्वागत झालं पाहिजे या मान्यवरांचं। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत केले जाते। सर्व मान्यवरांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। थोड्याच वेळात या मान्यवरांचं स्वागत आमच्या आयोजक कर्त्यांच्या शुभ हस्ते केले जाईल। त्वरितच सामन्याला सुरुवात करायची आहे। बोलतोय आता हिंदीच्या दुनियेकडे, दुसरा आवाज पाहायला मिळेल अमित पाटिल मॅन फ्रॉम तारा। थैंक यू खलेश गावट सर। इस पर टीम का टोटल पहुंचता हुआ 40 रनों के ऊपर। अभी तक तीसरे ओवर की कुछ गेंद स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज जीतेश, जिस बल्लेबाज ने शानदार पारी खेली, अभी तक अपने इनिंग में 4 रन बनाते हुए 14 दागे, टीम का टोटल 3 14 दागे, टीम का टोटल पहुंचता हुआ 40 रनों के ऊपर। इस बार गेंदबाज स्वस्तिक पात्र तैयार, शानदार गेंदबाजी, प्यार किया इस गेंद के ऊपर, गेंद लोगों के ऊपर से ये शानदार गेंद बनाता हुआ छक्का।
तो तमाम मेहमान इस मंच के ऊपर तशरीफ लाते हुए पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. तर आयोजक आपणास विनंती, आपण मैदानामध्ये ड्रिंक स्टॉल घेऊन जायचं आहे. त्वरित वेळ नका घालवू. तो डीजे डीजे. तो इस बार तीसरे ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद चंद्रकांत स्पोर्ट वशिष्ठ टीम का टोटल पहुंचता हुआ 46 रनों के ऊपर. शानदार पारी यहाँ पर खेलते हुए नितेश अपने डीजी 19 रनों के ऊपर डीजी खेल रहे, तो उनका साथ निभाने वाले धर्मेंद्र 2 रनों के ऊपर खेल रहे. गेंदबाज राकेश पात्र, एक यंग टैलेंट 11 स्टार तारा टीम का गेंदबाजी बार पर आता हुआ. राइट ऑफ ओवर द विकेट धर्मेंद्र के लिए राकेश की पहली गेंद, पहली बिल्कुल स्लोवर गेंद फेंकी थी. ये गेंद लेग स्टंप से ज्यादा बार, अंपायर का वाइट का इशारा था, वो वाइट के साथ अतिरिक्त सिंगल मिलती हुई. सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ. टीम का टोटल 47 रनों के ऊपर पहुंचता हुआ. शानदार बल्लेबाजी करते हुए वशिष्ठ टीम. गेंदबाजी में कहीं ना कहीं रोक लगानी पड़ेगी 11 स्टार तारा के गेंदबाजों को. इस बार राकेश पात्र गेंदबाजी बार पर आते हुए, जिन्हें शानदार गेंदबाजी की थी कल के दिन में. शॉर्ट पिच के बिल्कुल बैट का तो बिल्कुल अपील जरूर हो रही थी, लेकिन ये सिंगल मिलती हुई लेग बाइस के तौर पर, ये सिंगल मिलती हुई. सिंगल के साथ टीम का टोटल 48 रनों के ऊपर पहुंचता था. शॉर्ट पिच गेंद की थी, लेकिन बल्लेबाज धर्मेंद्र इस गेंद को समझ नहीं पाए. गेंद सीधा बिल्कुल फर्स्ट स्लिप पे गई थी. कोई नंबर एक रन मिला इस गेंद के ऊपर. टीम का टोटल 48 रनों के ऊपर. इस बार राकेश फिर से एक बार तैयार होंगे गेंदबाजी बार पर. राइट ऑफ ओवर द विकेट, उनके सामने बल्लेबाज एक हार्ड हिटर बल्लेबाज नीतीश के लिए गेंद करेंगे. शॉर्ट पिच के बिल्कुल इस गेंदबाज की हाइट ज्यादा है और टप्पा खाने के बाद गेंद में ज्यादा उछाल नजर आती है. इसी के कारण बल्लेबाजों को दिक्कत पैदा होती है. डॉट गेंद की समाप्ति. टीम का टोटल वहीं पर रुकता हुआ. टीम का टोटल 48 रनों के ऊपर. शानदार गेंदबाजी कर रहे हैं हालांकि राकेश पात्र. जब आप देखते हैं अच्छी गेंदबाजी करते हैं इस टीम के लिए, और उसी तरीके का काम यहाँ पर इस मैदान के ऊपर करते हुए राकेश इस बार बिल्कुल शॉर्ट पिच गेंद की थी, लेकिन उछाल ज्यादा था. अंपायर का वाइट का इशारा था, वो वाइट के साथ दूसरा अतिरिक्त गेंद फेंकते हुए इस मैदान के ऊपर. टीम का टोटल 1 रन के साथ बढ़ता हुआ. टीम का टोटल 49 रनों के ऊपर पहुंचता था. हालांकि 2 डॉट गेंद फेंकी थी, एक डॉट गेंद फेंकी थी और एक गेंद के ऊपर अपील जरूर हुआ था. इसके बावजूद लेग बाइस के तौर पर सिंगल मिला था. टीम का टोटल 49 रनों के ऊपर पहुंचता था. अभी भी कुछ गेंद शेष है इस ओवर की. गेंदबाज राकेश पात्र तैयार रहेंगे, उनके सामने बल्लेबाज नीतीश, हार्ड हिटर बल्लेबाज पश्चिमी टीम के. लीजी बिल्कुल 19 रनों के योगदान के ऊपर अपनी टीम के लिए शानदार बल्लेबाजी करते हुए. तर सन्माननीय वशिनी गावचे सरपंच जीवन गावड साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसन रस्ता जायचं आहे. वशिनी गावचे सरपंच सन्माननीय जीवन गावड सर. तर बिल्कुल ये वाइट गेंद का इशारा था, वो अंपायर का वाइट के साथ 50 रन यहाँ से पूरे होते हुए चंद्रकांत स्पोर्ट वशिनी के लिए ताली बजनी चाहिए इस टीम के लिए. 50 रन स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए राकेश पात्र बिल्कुल दबाव में नजर आ रहे हैं. यहाँ से बिल्कुल वाइट के ऊपर वाइट गेंद फेंकते हुए इस मैदान के ऊपर. फिर से एक बार राकेश तैयार, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया. शॉर्ट पिच गेंद बिल्कुल उठा दिया इस गेंद के ऊपर. गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में जाती हुई सचिन पाटिल इस गेंद के नीचे आते हुए यहाँ से सिंगल मिलती हुई. सिंगल के साथ
टीम का टोटल 1 रन के साथ बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। हालांकि राकेश पात्री ये गेंदबाज वाइड गेंद फेंक रहे उसके बावजूद भी बड़ा हिट लगाने से रोक रहे बिल्कुल चंद्रकांत फोर्ट वशीरी टीम के बल्लेबाजों को। ये एक अच्छी बात है इस इन्वेस्टर तारा टीम के लिए। इस बार राकेश फिर से एक बार तैयार रहेंगे। धर्मेंद्र के लिए ये गेंद जैसे मेरे का बड़ा स्ट्रोक लगाने से रोक रहे धर्मेंद्र इस गेंद के ऊपर प्रहार करते हुए गेंद सीमा पार शानदार छक्का। थैंक यू डीजे मास्टर। तो बिल्कुल जैसे मैंने कहा कि कहीं ना कहीं रोक लगा है बिल्कुल धर्मेंद्र इस बल्लेबाज ने शानदार छक्का दागा टीम का टोटल बढ़ता हुआ। इस बार शॉर्ट पिच गेंद फेंकी थी गुडलेट के ऊपर गेंद को पिच किया था अच्छी गेंद सिंगल मिलती हुई सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ। टीम का टोटल 58 रन। तो बिल्कुल यहाँ से डीजे मास्टर के लिए इनाम आता हुआ फड़के ब्रदर्स इनकी ओर से डीजे मास्टर के लिए 500 रुपए का इनाम आता हुआ। तो बिल्कुल इनाम यहाँ से लगते हुए गेंदबाज राकेश पात्र भी महंगे साबित हो रहे इस टीम के लिए। टीम का टोटल 58 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ। स्ट्राइक रेट के लिए बल्लेबाज नितेश जो निजी 20 रनों की पारी खेल रहे हैं। राकेश की ये गेंद शॉर्ट पिच के फेंकी थी स्ट्राइक रोटेशन करने का काम यहाँ से लेकिन बल्लेबाज की पारी का वाइड गेंद। तो बिल्कुल 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 59 रन। डीजी पहले टीम की 5 ओवर लेकर गेंदबाज संकेत पात्र तैयार। स्लो ओवर की गेंदबाजी का जिम्मा इस गेंदबाज के ऊपर सौंपा गया और कहां तक रोकने में बिल्कुल सफल होते हुए गेंदबाज संकेत पात्र। स्ट्राइक के ऊपर अंतिम ठाकुर। तो राष्ट्रीय विकेट के ऊपर इस टीम के खुद कप्तान धर्मेंद्र। इस बार संकेत पात्र की पहली गेंद का सामना करने के लिए अंतिम ठाकुर तैयार। राइट ओवर में विकेट गेंदबाजी करेंगे संकेत पात्र। अंतिम के लिए पहली गेंद संकेत की फुल टॉस के अंदर फुल टॉस गेंद के ऊपर कड़ा प्रहार गेंद बिना पिलन के ऊपर से सीधा रेखा के बाहर शानदार छक्का। तो बिल्कुल जिस तरीके से पिछला मुकाबला हुआ था खोपटा और विंदर के बीच में
तब आपने देखा था स्लॉग ओवर की गेंदबाजी करने वाला गेंदबाज फुल टॉस गेंद फेंक रहा था, और तभी मैंने कहा था कि स्लॉग ओवर में अगर आप फुल टॉस गेंद करेंगे तो गेंद यकीन के साथ सीमा रेखा के बाहर जाएगी। संकेत वो गलती करते हुए फुल टॉस गेंद फेंकी और अंतिम उसको सही नसीहत देते हुए गेंद सीमा पर 6 रनों के लिए। फिर से एक बार तैयार, इस बार अच्छी गेंद, अच्छा कमबैक, क्रिकेट का ब्रह्मास्त्र। ब्रॉकर की गेंद फेंकी थी, यॉर्कर गेंद फेंकी थी, बल्लेबाज इस गेंद को बिल्कुल सम्मान के साथ खेला, कोई नंबर नहीं इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई टीम का टोटल 65 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए बड़े टारगेट के पास बिल्कुल जाती हुई है वशीडी टीम। इस बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार गलती, सही नसीहत, गेंद सीमा रेखा के बाहर और एक दंदना ताबा छक्का। थैंक यू विजय। की सोच थी, इस सोच के ऊपर अच्छी बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज अंतिम ठाकुर 3 गेंदों में 12 रन की पारी अभी तक खेलते हुए इस मैदान के ऊपर टीम का टोटल 71 रनों के ऊपर पहुंचता हुआ शानदार मुकाबला यहां से देखने को मिल रहा है 11 स्टार तारा बनाम चंद्रकांत स्पोर्ट वशीडी के बीच में। संकेत फिर से एक बार तैयार, इस बार बैट के नीचे गेंद, गेंद बॉल की ऊपर से बिग 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 गेंद। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। तो यहां से संकेत पात्रे महंगे स्वागत हो रहे अपने टीम के लिए। संकेत पात्रे को कम से कम रन देना पड़ेगा इस मैदान के ऊपर, क्योंकि आपने देखा है कि बड़े टारगेट का यहाँ पर बड़े टारगेट की ओर बल्लेबाजी करते हुए वशीडी टीम का टोटल पहुंचता हुआ 77 रनों के ऊपर 77 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए शानदार बल्लेबाजी अंतिम ठाकुर की इस मैदान के ऊपर। 4 गेंदों में 3 छक्के दागे इस बल्लेबाज ने संकेत पात्रे की गेंदबाजी के ऊपर। संकेत पात्रे फिर से एक बार तैयार रहेंगे, राइट अप ओवर द विकेट। अच्छी गेंद, बिल्कुल इस गेंद को पॉइंट के क्षेत्र में खेला, गेंद के नीचे विक्रांत पाटिल, लेकिन खराब फील्डिंग, सिंगल पूरा किया, दूसरा रन लेने का प्रयास, 2 रन पूरे किए, तीसरा रन लेने का प्रयास और खराब थ्रो, 3 रन यहां से पूरे करते हुए 4थे रन का प्रयास। और ये देखिए गलतियों के ऊपर गलतियां करते हुए 11 स्टार तारा के खिलाड़ी 4 रन दौड़कर पूरे किए। तालियां होनी चाहिए इन खिलाड़ियों के लिए। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, शानदार रनिंग बिटवीन द विकेट। कई बार हमने देखा है कि कसल का डाइट में भी आकाश तारेकर और आशीष तारेकर ने 4 रन दौड़कर पूरे किए थे, और इस मैदान के ऊपर भी 4 रन पूरे करते हुए ये दोनों बल्लेबाज। शानदार रनिंग बिटवीन द विकेट वशीडी टीम की। टीम का टोटल यहां से पहुंचता था 81 रन, इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट टोटल चंद्रकांत स्पोर्ट वशीडी टीम बनाती हुई। संकेत पात्रे बेहद साबित है अपने टीम के लिए, 22 रन अभी तक कर चुके इस अपने गेंदबाजी में। अभी तक इस ओवर की आखिरी गेंद शेष। स्ट्राइक रेट के लिए बल्लेबाज अंतिम ठाकुर संकेत पात्रे की आखिरी गेंद का सामना करेंगे। अच्छी गेंद के ऊपर लॉगर के ऊपर से बिग 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 हिट, 6 रन। थैंक यू विजय। तर पाहायला मिळाला 87 धावा उभारण्यात आणि 88 धावांचा उच्चांक सर्वश्रेष्ठ स्कोर केला होता। बिघाटी संघाचा 80 धावांचा टार्गेट होता, तो आता टार्गेट तोडला आणि 88 धावांचा सर्वोत्कृष्ट सर्व उच्चांक गाठलेला जोरदार टाळ्या पाहिजे वशिनी संघासाठी। तर
मान्यवरांचं आगमन झालं तर मान्यवरांचं यथोचित सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ शेठ फडके यांना यायला मिळाले नाही वेळेनुसार, त्याच्यामुळे त्यांचे आणि पनवेल तालुक्यामधल्या गोल्डन मॅन ज्यांना म्हटलं जातं, गोल्डन मॅन म्हणू शकतो आपण, पंढरीनाथ शेठ फडके इथे आले नाही, त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. परंतु असं सुद्धा म्हटलं जातं, पुत्र ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोका झेंडा, असं म्हटलं जातं. जसं ज्या पद्धतीने पिताश्रीने त्यांच्या वडिलांनी काम केलं त्या पद्धतीने ओम साई राम इस्टेट एजन्सीचे मालिक गुरुनाथ शेठ फडके यांचं स्वागत केलं जाईल. यथोचित मान सन्मान केलं. सुशील ठाकूर ग्रामपंचायत सदस्य केलन यांच्या शुभ हस्ते मायेचे उद्गार शाळ मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान जोरदार टाळ्या वाजून मित्र हे स्वागत केलं जातं. आणि लाईव्ह टेलिकास्ट वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे शोचित्र टिपले जात आहेत. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक 51,000 रुपये भेटलेला आहे, तो बी सांग. आणि तसेच त्यांच्याकडून गुरुनाथ शेठ फडके यांच्याकडून 51,000 रुपयाची द्वितीय पारितोषिक या संघासाठी आयोजक कर्त्यांसाठी दान दिले. त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा मनुष्य ऋणी राहू आम्ही. पुन्हा एकदा हितेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालिक जितेंद्रजी फडके यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. किरण पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उद्गार शाल मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ श्रींची आठवण श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. जोरदार टाळे झाले पाहिजे मित्र हे मान्यवरांचं. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालिक मंगेश शेठ फडके यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान केलं जातोय. पुन्हा एकदा मायेची उद्गार शाळ मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मनाच्या अंतकरणातून पुन्हा एकदा पुनश्च टाळ्या वाजून स्वागत झालं पाहिजे मित्र. त्याच्यानंतर वेद ट्रान्सपोर्टचे मालिक सन्माननीय आदरणीय राजेंद्र शेठ फडके यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. राकेश कडू यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातंय. अभिजित ठाकूर यांच्या शुभ हस्ते मायची उद्गार शाळ मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचे यथोचित मान सन्मान केला. जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा. त्याच्यानंतर दृश्य ट्रान्सपोर्टचे मालिक अक्षय शेठ फडके यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. मायची उद्गार शाळ मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचं यथोचित रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जातं. जोरदार टाळ्या झालं पाहिजे यांच्यासाठी सुद्धा, कारण त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. केलवणे गावचे जावई पुन्हा एकदा त्यांचं स्वागत, त्यांच्यासाठी जोरदार अजून डबल टाळ्या झाल्या पाहिजे मित्र हे. आणि तसेच आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो आणि प्रत्येक वेळी त्यांचं आम्ही समालोचन ऐकत असतो. कर्नाळा स्पोर्टची मोठी टुर्नामेंट बऱ्याच वर्षी त्यांनी गाजवली आणि त्यांचा आवाज दुमदुमला. ते रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्यांना बैलगाडीची आणि शर्यतीची जास्त आवड असणारे आमचे सन्माननीय आदरणीय गुरुवर्य महेश म्हात्रे सरांचं जोरदार स्वागत केलं जाते मित्र. शाल मायचुका शाल मांडल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून छायाचित्रण टिपले जात आहेत. कॅमेरामॅनच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक क्षणचित्र टिपले जात आहेत. आणि सर्व फडके ब्रदर्सांना सन्मान चिन्ह देऊन पुन्हा एकदा यथोचित सन्मान केले जाते. सर्वांनी याचा फडके ब्रदर्स घराणेशाही चालवताना दिसतात. त्यांचे पंढरीनाथ शेठ फडके यांचे सुपुत्र गुरुनाथ शेठ फडके यांनी जबरदस्त एक तर त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जातो. त्याच्यानंतर आदरणीय सन्माननीय सांगा म्हात्रे यांचं स्वागत केलं जातं. मायेची उद्गार शाळ प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि श्रींची आठवण श्रीफळ देऊन सुशील ठाकूर यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा यथोचित मान सन्मान केला जातो मान्यवरांचा.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्र पुन्हा एकदा मान्यवरांसाठी. सर्व मान्यवरांनी येथे वेळेत वेळ काढून अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा पुनश्च मनाच्या अंतःकरणातून आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर पुन्हा एकदा बोलतोय मराठीच्या दुनियेकडे प्रवीण ठाकूर सर यांच्याकडे. धन्यवाद गणेश गावंड सर. तर अप्रतिम धावसंख्या उभारली गेली चंद्रकांत स्पोर्ट वसई संघानं 88 धावांचा भला मोठा डोंगर उभारला, परंतु सलामीला आणलं फलंदाज असेल स्वस्तिक म्हात्रे आणि आनंद म्हात्रे. स्वस्तिक म्हात्रेच्या नावावर 3 अर्धशतकी खेळ असतील तर आनंद म्हात्रे यांनी वावेघरच्या मैदानावर 21 चेंडूमध्ये 90 धावांची अविस्मरणीय खेळी करणारे असे तडाखेबंद फलंदाज असणार आहे. पहिलं षटक घेऊन आलाय प्रतीक पाटील. पहिला चेंडू, पहिला झेल देखील पकडला गेला पहिल्या चेंडूवर आणि मोठा हात दिला जातो. स्वस्तिक म्हात्रे बाद होतोय. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. धन्यवाद डीजे मास्टर. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेचच वन डाऊनचा प्लेअर मैदानामध्ये जायचा आहे. आउट कसं झालं? लेग रिपोर्टचं अपील पंचांनी उचलून धरलं आणि प्लम्प एलबी म्हणून घोषित केले गेले. संकेत मात्र प्रचंड मोठा धक्का बसतोय तो 11 स्टार तारा संघाला. स्वस्तिक मात्र एक अष्टपैल असा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर निराष्टमुकडे वाटचाल करताना दिसतोय. 88 धावांचा मोठा असा डोंगर आहे. मेगा हाय व्होल्टेजचा सामना आणि हाय व्होल्टेजच्या सामन्यामध्ये आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय सचिन पाटील. एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज म्हणला जातोय. ताराच्या संघाच्या वतीने विचार केला आनंद म्हात्रे आणि सचिन या 2 फलंदाजांना इच्छून फलंदाजी करावी लागेल. नुसती फलंदाजी करावी लागणार नाही तर प्रत्येक गोलंदाजाला हवाई सफरीमध्ये पाठवावं लागेल. मात्र प्रतीक जो धर्मेंद्र तांडेल जो कर्णधार आहे ज्यानं तो विश्वास टाकलाय त्याला पहिल्या चेंडूवर मात्र संकेत मात्रेला लेग बिफोरचा प्लम्प एलबीडब्ल्यूचं अपील उचलून धरलं गेलं आणि संकेत मात्रे बाद होताना दिसतोय. स्वस्तिक मात्रे बाद होताना दिसतोय आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज येतोय सचिन. वरचा चेंडू या षटकातील आफ्टरच्या वर कव्हर पॉईंटच्या दिशेने भिरकावून दिलाय. सीमा पार चेंडू असणार आहे. मनभाऊ साखरकळी चौका. विशाल गावंड असेल का? वागेश्वर संघाचा विशाल गावंड आहे का? नको नको. ठीक. नरेंद्र पाटील यांना विनंती करेन आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. गेलं विशाल गावंड गेलं. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावपळकावर लागतात. 1-4. आता मात्र काहीशी सावध पण तो जबरदस्त सुरुवात करून देताना हवाईला चढवण्याचा प्रयत्न होता. झेल उडतोय. झेल मागे जीवित मात्र असं अप्रतिम झेल देखील पकडला गेलाय. दुसरा हात बसला जातोय सचिनच्या रूपानं. येताना दिसतोय. मगाशी बडेश्वरे सरांनी सांगितलं होतं की ज्या ज्यावेळी संघाची पडझड होते ज्या ज्यावेळी एखादं महागडं षटक टाकलं जात आहे त्यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. मगाशी देखील 21 धावांची वेल्यूट स्वस्तिक मात्र केल्यानंतर 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तोच मात्र उत्तम मात्र नष्ट केला तर समाधान मला स्ट्रायकिंगकडे असेल अष्टपैलू असा फलंदाज आनंद म्हात्रे हा एक विस्फोटक फलंदाज आहे. हा जर स्थिरावला तर कदाचित तारा संघाच्या आशा पल्लवीत असेल. या संघाला या फलंदाजाने खेळणं गरजेचं आहे अशा आशा व्यक्त केल्या जात असतील. याच दरम्यान जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. प्रतीक सोरे फटका तटवलाय. चेंडू सीमा पार असणार आहे. हवाई हल्ल्या सपुरीला जातो षटका.
मात्र या षटकारांशी 10 धावा तब्बल लागल्या जातात. 2 फलंदाजांना मात्र गारद केले. थोडंसं प्रचंड दडपणाखाली खेळताना दिसतोय संघ. मात्र आनंद मात्रे हे दडपण झुगारून देताना खेळ करताना दिसतात. अप्रतिम एक श्वान पथक मैदानामध्ये येताना दिसतंय. आपण ज्यावेळी धोंडूकाका मैदानावर बघितलं त्यावेळी बघितलं श्वान मैदानावर येत असतं. आज देखील कचरबाबा मैदानावर एक श्वान येताना दिसतोय. सोरे फटका असा आपला रचला गेलाय. झेल उडतोय. विशाल मात्र कोणतीही चूक करणार आहे. आनंद मात्रे बाद होतोय. 3रा झटका. विशाल म्हात्रेंना प्रतिम झेल टिपला गेलाय आणि तिथं खऱ्या अर्थानं आनंद म्हात्रे जो षटकारांशी खेळत होता तो निराश मुकडा वाटचाल करताना दिसतोय. याच दरम्यान जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. अर्थात फलंदाजाचं नाव असणार आहे संकेत हा देखील प्रतिम फलंदाज आहे. मात्र येणारा प्रत्येक फलंदाज हा हजेरी लावण्याचं काम करतो. कुठंतरी एखादी या 2 खेळाडूंमध्ये भागीदारी होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू सुरेख फटका तटवला गेलाय. हवाई यल्ला असते. षटकार लॉंगॉनच्या वरून सीमापार चेंडू धावला जातो. षटकारांशी 16 धावा धाबल करावं लागतात. डीजे मास्तर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी 88 धावांचा मोठा असा डोंगर आहे आणि तो डोंगर फोडण्याचं काम करायचं आहे तर निश्चितच मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे. कारण येणारा प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकामध्ये 16.5च्या सरासरीने जायचं होतं आणि ती सरासरी 24 चेंडू आणि अजूनही 72 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रति षटकामध्ये 18च्या सरासरीने खेळ करावा लागेल. या दरम्यान सन्माननीय अतिथी आमचे मारुती मोकल सरांचे ग्रामपंचायत सदस्य इथे उपस्थित आहेत. विनंती असेल त्यांनी राकेश कडू यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. मारुती मोकल सरांचा इथे यथोचित सन्मान होताना दिसतोय. गोलंदाज असणारा संजोग व्यक्तिगत पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावांची नोंद केली गेली. मात्र 3 मोहरे गार नोंद झाली.
आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये 100 षटकार आतापर्यंत आणि 100वा षटकार ठोकलाय अर्थात संकेतनं मारण्याचा प्रयत्न बिग वाईडी षटकार दूरवर लांब ठोकला हा फटका षटकार धावा धावबळकावर लागतात तब्बल 31 धावा धावबळकावर लागतात एक मिसफील्ड किती महागात ठरतो प्रत्येक ठाकूरनं डेंजर एंडकडे संकेतला आणलं आणि संकेतनं संकेत दिलेत की मी डेंजरस होऊ शकतो धोकादायक होऊ शकतोय हे धोकादायक संकेत आणि खतरे की घंटी म्हणावी लागेल चंद्रकांत स्पोर्ट वशिडी संघासाठी पुढचा चेंडू या षटकातील संजोग कमबॅक करेल का सोरे चेंडू आता मात्र ऑफटमच्या वरून जाणारा चेंडू निश्चितच ही लेन टाकावी लागेल अशा प्रकारचा काहीसा मेसेज इथं धर्मेंद्र येताना दिसतो निर्धाव चेंडू परंतु अजूनही संकेत जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धोकादायक हा सिद्ध ठरू शकतोय चंद्रकांत स्पोर्ट वशिडी संघासाठी धावा धावपलक मात्र अजूनही स्थिर असणार आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक मात्र आहे तो 31 धावा दुसरं षटक प्रगती पथावर असणार आहे पुढचा चेंडू या षटकातील संजोगचा सुरेख फटका लाजवाब फटका बिग हिट पुन्हा एक त्याच दिशेने भिरकावून देतो संजोगला दोन षटकांचा खेळ संपतो धावा धावपलकावर लागतात 37 धावा धावपलकावर लागतात याचा अर्थ असा या षटकामध्ये तब्बल 21 धावांची नोंद केली गेली पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या 3 विकेट संपादित केले होते मात्र या षटकामध्ये 21 धावांची नोईलूट केली गेली संकेत सेट ऑन फायर आग लावतोय आगीचा आगडंब उचलवतोय अप्रतिम दर्जाची भेदक फटकेबाजी करताना दिसतोय 6 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांची एक घणाघाती हल्ले करतोय आणि चंद्रकांत स्पोर्ट संघाच्या गोलंदाजाची कत्तल करतो असं म्हणायला हरकत नाही आहे 18 चेंडू आणि अजूनही 51 धावांची आवश्यकता असणार आहे प्रत्येक षटकामध्ये 17च्या सरासरीने खेळ करावा लागेल मागच्या मागे बघितलं असेल आपण की 18च्या सरासरीने खेळ करायला होता पण तो आता मात्र समीकरण बदललं गेलंय 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता असणार आहे प्रति षटकामध्ये 17च्या सरासरीने खेळ करावा लागेल आता मात्र स्ट्राईक एंड असताना उत्तम तर ना स्ट्राईक एंडला घनाघाती हल्ले करणारा अर्थात 26 धावांची वादळी खेळी करणारा संकेत असणार आहे मी म्हटलं होतं हे संकेत प्रत्येक ठाकून एक मोठी चुकी केली होती डेंजर एंडकडे त्याला पाठवलं 2 धावा घेतल्या गेल्या आणि तदनंतर 3 षटकारांची आतषबाजी केली गेली एक धाव किती महत्वाची आहे हे क्रिकेट सांगते लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे उत्तम स्ट्राईक एंड असणार आहे सिनियर मोस्ट खेळाडू 11 स्टार तारा संघाचा अजूनही 51 धावांची आवश्यकता जुना जाणता महेश अप्रतिम गोलंदाजी पेश करताना दिसतोय बॅटकटचं अपील केलं गेलंय मात्र क्वालिफाईड तिथं असणार आहेत ऋषिकेश देसाई असणार आहेत सर आणि निरंजन सावंत सर नाहीये सध्या मात्र त्यांच्या जागी अमोल पाटील मॅन फ्रॉम दिघाडी चेंडू निर्धाव घोषित केला जातोय अजूनही वेळ झालेली नाही आहे कारण अजूनही चंद्रकांत स्पोर्ट हरलेलं नाही आहे किंवा 11 स्टार तारा संघ जिंकलेला नाही गोलंदाज आणि फलंदाजांमधलं एक द्वंद्व बघण्यासाठी या कचेर बाबा मैदानावर तुडुंब गर्दी आलेली आहे पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला झेल जमीनला दान असेल तर पूर्वी एक धाव पूर्ण केली की सूरज पाडी जोपर्यंत फील्ड करेल एकच धाव प्रदान केली की संकेत स्ट्राईक केकडे असणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत उत्तम मात्र संकेतला स्ट्राईक एकडे आणतोय धावा धावपलकावर 6 चेंडूमध्ये ज्यानं 26 धावांची नियोजन केली तोच मात्र संकेत स्ट्राईक एकडे असणार आहे आता मात्र कसोटी लागणार आहे महेश आपल्या अनुभवाचा कशा प्रकारे वापर करतो ते बघणं गरजेचं असणार आहे माझे स्कोरर मित्र सांगतायत धावा धावपलकर मात्र लागतायत 38 धावा धावपलकावर लागतायत अजूनही 50 धावांची आवश्यकता असणार आहे महेश पाटील एक जुना जाणता खेळाडू सुरेख चेंडू अफलातून दर्जाची गोलंदाजी पेश केली जाते ऑफटम आणि ऑफटमवर चेंडू ठेवले जात आहेत आणि चेंडू जातो तो पुन्हा एकदा निर्धाव जो धर्मेंद्र तांबेने विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ ठरवताना महेश पाटील
एक सिनियर मोस्ट गोलंदाज फलंदाज आज मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये येताना दिसतोय आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पेश करताना दिसतोय. अजूनही 50 धावा कराव्याच लागणार आहेत जर तारा संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल. त्याच्या पुढे गावदेवी केवळ संघाचं आव्हान असेल. सुरेख फटका लागला गेलाय, अप्रतिम फटका आणि हा सीमापार षटकार. व्हाट अ बिग हिट. मी बरोबर नाचू. तब्बल 32 धावांची नोंद संकेतच्या बॅटवर येताना दिसत आहेत. खोऱ्यानं ओढतात धावा. 32 धावा काढल्या जातात आणि संघाला नेऊन ठेवले 44च्या घरात. म्हणजे आतापर्यंत अर्धी मजल मारली गेली. 11 स्टार तारा संघाला अजूनही 44 धावा कराव्याच लागणार आहेत. या दरम्यान तरी मैदानाकडे महेशला थोडासा महागडा सिद्ध करताना दिसतोय. पण तो महेश कमबॅक करेल का की पुन्हा एकदा संकेत हा चंद्रकांत स्पोर्ट्स संघाच्या विजयाचा अडसर ठरू शकतो. या फलंदाजाला बाद करणं हा मोठा यक्ष प्रश्न असेल चंद्रकांत स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांसमोर. पुढचा चेंडू सुरेख चेंडू बिग हिट बॅक टू बॅक दुसरा हवाई हल्ला. समोरच्या क्षेत्राला ही मिळाली अनोखी भेट. धावा धाबल करायला लागतात. तब्बल 50 धावा. याचा अर्थ असा अजूनही 38 धावा विजयासाठी करावे लागतील 11 स्टार तारा संघाला. अजूनही सामना संपलेला नाही आहे. संकेत जोरदार संकेत धोकादायक संकेत देताना दिसतोय चंद्रकांत स्पोर्ट्स वशिडी संघाला. 38 धावांवर व्यक्तिगत खेळताना दिसतोय. संघाला नेऊन ठेवले 50च्या घरात आणि विजयासाठी अजूनही 38 धावा कराव्याच लागणार आहे. संकेत विस्फोटक खेळी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. 13 चेंडू आणि अजूनही 38 धावा कराव्या लागतील विजयासाठी. महेश पाटील राईट मर्दोकीचा मारा करेल. थोडीशी लाईन लेट बिघडवण्याचं काम केलं होतं. बॅक टू बॅक 2 षटकार हाणले होते. पुढचा चेंडू सुरेख चेंडू तेवढ्या ताकदीने तटवलाय. चेंडूला जोपर्यंत प्रतिपळ फील्ड करेल एकच धाव प्रदान केली जाते. षटक क्रमांक 3 संपले जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाबल करावं लागतात 51. याचा अर्थ असा आहे 12 चेंडू आणि अजूनही 37 धावांची आवश्यकता असणार आहे. मैदानामध्ये ड्रिंक्सवाली मैदानामध्ये जाताना दिसतोय. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. फायनलचा हाय व्होल्टेज सामन्यामध्ये कोण धडक मारेल ते बघायचं आहे. काळाचा महिमा आघात आहे. अजूनही तारा संघ जिंकलेला नाही किंवा औषधी संघ अजूनही हरलेला नाही आहे. कुणीही हार मानायला तयार नाही. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं प्रचंड मोठं घनघोर युद्ध बघायला मिळतंय या मैदानावर. एक्केचाळीस धावांची भागीदारी या उत्तम आणि संकेतमध्ये झाली. ही भागीदारी होणं गरजेचं होतं कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 मोरे गारद केल्यानंतर ही भागीदारी होणं गरजेचं होतं. संकेत आणि उत्तम पद्धतीने मोठी भागीदारी रचली 41 धावांची आणि बॅकफुटवर चंद्रकांत स्पोर्ट्स वशिडी संघाला पाठवलं गेलं. 12 चेंडू समीकरण येऊन ठेपलंय. 37 धावांची अजूनही आवश्यकता आणि या 37 धावा कराव्याच लागणार आहेत. व्यक्तिगत 39 धावांवर संकेत दमदार फलंदाजी विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय. 10 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची खेळी करताना दिसतोय. त्याच्यामध्ये 6 षटकारांची आतषबाजी केली. किती जबरदस्त विस्फोटक फलंदाजी असेल. झंझावात निर्माण केलं या संकेतनं. संकेत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मैदानामध्ये अजूनही चंद्रकांत स्पोर्ट्स संघाला विजयाची आशा पल्लवी ठेवावी लागणार आहे. आणि तारा संघाचे जे पाठीराखे असतील ते विनंती करत असतील देवापुढे साकडं म्हणत असतील की संकेत मैदानावर असणं गरजेचं आहे. विशाल मात्र आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. राईट आर्म राऊंड धडकेचा मारा करेल. रावे कडून खेळण्यासाठी सज्ज असेल संकेत. बारा चेंडू आणि अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. सामना मित्र अजूनही संपलेला नाही आहे. अतिशय रोमांचक सामना बघायला मिळतो. वशिडी बनाम तारा दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि या संघाविरुद्धची ही लढाई. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. विशाल मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतो. व्यक्तिगत पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आलाय.
या दरम्यान जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. पहिलं षटक टाकलं तर प्रतीकने 16 धावा खर्च केला, 3 विकेट संपादित केले. दुसरं षटक संजोग महागडे सिद्ध 21 धावांची लयलूट केली. त्यानंतर आल्या महेशने 14 धावांची लयलूट केली गेली त्याच्यावर. आता मात्र विशाल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज असणारा विशाल मात्रेसाठी आणि खेळण्यासाठी जो 39 धावांची विस्फोटक खेळी करतोय तोच संकेत मैदानामध्ये असणार आहे. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी विशाल करेल का की संकेत पुन्हा एकदा त्याला मैदानाच्या बाहेर पाठवतोय बघणं गरजेचं असणार आहे. ही लढत अतिशय रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी तुडुंब गर्दी या कचेरबाबा मैदानावर बघायला मिळतंय. कैलासवासी प्रीतम स्मृती चषक 2018चा हा जबरदस्त सामना बघायला मिळतोय. सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे कारण अजूनही मेगा फायनलचा मुकाबला आपल्याला बघायचा आहे. फुलटॉस डिलिव्हरी हवाई हल्ला असणार. षटकार 45 धावांची अप्रतिम खेळी करताना दिसतोय. फुलटॉस चेंडू इज इक्वल टू षटकार. अजूनही 31 धावा कराव्या लागतील. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. आता समीकरण सांग 11 चेंडू 31 ते राहू देतो आपण बोलू 50 झालं बोलू. धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. 11 चेंडू आणि अजून 31 धावा करावे लागतील. अप्रतिम सामना रंगला जातो. मी म्हटलं होतं 88 धावांचा तरी डोंगर असला तरी तारा संघ एक मजबूत संघ आहे. पनवेल तालुक्यातील मात्ताबर संघ आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करा. चेंडू चेंडू थर्ड अंपायरचं ऑब्जेक्शन आलंय. लगेचच थर्ड अंपायरनं जायचं मैदानामध्ये. विशाल मात्रे विशाल गावानिया अकरा चेंडू आणि अजून 31 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही मित्र. सामन्याचा रंग बदलणे क्षणार्धात सामन्याचं वाटोळं करून त्यांना फटका बघायला मिळतोय. संकेतच्या बॅटमधून निघतोय. 11 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. विशाल मात्र पहिल्या चेंडूवर प्रचंड मोठा फटका मारला जातोय. काय घडतं मैदानावर काय बिघडतं ते बघणं हा वाटतं सामना आहे. संकेत विजयामध्ये अडसर ठरताना दिसतो. सूर्य एक चेंडू बॅटकटचा अपील केला गेलाय. अमोल पाटील करा दुर्दैवरित्या आणि पंचांनी उचलून घेरलाय आणि हा फलंदाज बाद दिला गेलाय मला वाटतं आणि संकेत बाद होताना दिसतोय. युट्यूब थोडं बंद करा. कृपया आयोजक गेले थांबा जरा. प्रेक्षकांनी शांत राहा.
लगेच सामन्याला सुरुवात करा विनंती असणार आहे. दहा मिनिटाचा वेळ तुम्हाला अवधी दिला जातो चंद्रकांत स्पोर्ट वसई संघाला, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल. तर विनंती असणार लगेच सामन्याला सुरुवात करा. दादा कंटिन्यू करा. याला प्रेक्षकांचा काय विचित्र असतं. मी बोलायचो आता गावातली टीम आहे. हे बाबा गणेश दादा ये पुढं काय तर अशा वेळी आम्ही ना बोलताय दोघं पण आम्ही एक हॅलो, बघा कुठल्याही प्रकारचा विलंब नकोय. कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये, कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नका, विनंती असेल सर्व प्रेक्षक मायबापाला. प्रेक्षकांनी कोणीही मैदानामध्ये जाऊ नये. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली गेली आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये याची नोंद घ्या. आणि काय असेल ती खेळवृत्ती दाखवायची आहे. आणि पंचांशी वाद घालू नका कृपया करून, विनंती असेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. आयोजक करते पंच आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला सुद्धा कन्व्हिन्स करून घ्यायचा आहे, त्यांच्याकडून समजूतच्या पद्धतीने बघा, प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नका.
प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नका, कारण वेळ खूप बिघडला गेलाय. 4 वाजून गेले आहेत. जे आयोजक करते सांगतायत ते आम्ही बोलतोय, तर त्वरितच आयोजक सर्वांनी सीमारेषा पकडायची आणि सर्व प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. डिफेंड नाही करू शकत तुम्ही. त्यांची गाडी त्यांना माहिती आम्ही कैलासवासी गणेश स्पोर्ट क्लब केलवणे आयोजित कैलासवासी प्रीतम स्फूर्ती चषक 2018चं शानदार पर्व आणि या पर्वामधल्या अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनलचा राऊंड रंगतोय. प्रेक्षकांनी बाहेर राहायचं आहे. प्रेक्षकांनी कृपया करून विनंती असेल, प्रेक्षकांनी बाहेर राहायचं आहे. आयोजकांनी प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. बघा, प्रेक्षक मायबाप बाहेर व्हा. आयोजक तुम्ही तैनात राहायचं आहे सीमारेषेवर. बाहेर व्हायचं आहे. प्रेक्षक मायबापाला विनंती असेल. बघा, अजूनपर्यंत 10 चेंडू 31 धावांची गरज आहे. सामनाही कोणी जिंकलेला नाही, कोणी हारलेला आहे. अजूनपर्यंत सामन्यामध्ये जिवंतपणा बाकी आहे. लढू शकता, लढून सर्व काही होतं. बघा, वशिने संघाचे सर्व समर्थक जे असतील पाठीराखे, त्यांनी सीमारेषेच्या बाहेर व्हायचं आहे आणि काय निर्णय असेल कळवायचा आहे. आतमध्ये डिसिजन घ्यायचा आहे. धर्मेंद्र, आपला डिसिजन कळवा. 10 चेंडू 31 धावांची गरज आहे अजूनपर्यंत. कंपल्सरी चेसिंग. सर्वात स्पर्धेमधला उच्चांक गाठला वशिने संघाने. 88 धावांना डिफेन्स करतोय तारा संघ.
शेवटचा 1 मिनिट राहिलात बघा, आयोजक करते सांगतात. प्रथम केलवण्याच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आपण स्वतःहून बाहेर व्हायचं आहे ग्राउंडच्या. नंतर वशिनीच्या पण समर्थकांना एक माझ्याकडून विनंती आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते ग्राउंडच्या बाहेर करायचं आहे, नाहीतर आयोजकांची वेळ येईल की हात धरून ग्राउंडच्या बाहेर काढण्यात येईल, हे एक लक्षात घ्या. शेवटच्या 2 मिनिटात ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे आणि निर्णय त्वरित कळवायचा आहे. 2 मिनिटात आयोजकांचा निर्णय 2 मिनिटात कळवायचा आहे काय आहे ते. बघा आयोजक करते त्वरित प्रेक्षक मागोपाला बाहेर काढा. केलवण्याचे प्रेक्षक जास्त दिसतात मैदानामध्ये, बाहेर व्हायचं आहे. त्वरितच निर्णय घ्या धर्मेंद्र. प्रेक्षकांनी मैदानामध्ये जाऊ नका, मैदान सोडायचं आहे बघा. नंतर मग आमच्या आयोजक कर्त्यांनी जर हाताला पकडून बाहेर काढलं तर अपमान होईल. कृपया करून विनंती असेल, कुठल्याही प्रकारचा अपमानास्पद घटना होऊ नये याच्यासाठी सूचना करतोय मी प्रत्येक वेळोवेळी. निर्णय काय आहे कळवायचा आहे. बाजूला व्हायचं, बाजूला व्हायचं सर्वांनी. बघा नॉट आउटचा निर्णय घेतला आयोजक कर्त्यांनी. जो निर्णय असेल मग तो शेवटचा तुमच्यावर असेल, काय करायचं, खेळायचं की नाही याची नोंद घ्या कृपया करून, विनंती असेल. आणि या प्रेक्षकांना विनंती असेल, पुन्हा पुन्हा मी विनंती करतो, मैदानामध्ये जाऊ नका, नाहीतर आमचे आयोजक करते हात धरून थरथरीत बाहेर काढतील, याची नोंद घ्या.
डिसिजन घेतला आणि स्पर्धेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वशिनी संघासाठी सुद्धा. त्वरितच स्टेज खाली करायचा आहे आणि या स्टेजच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत मैदान आम्हाला आयोजक करताना सर्वांना विनंती असेल की बाउंड्री लाईन पकडायची आहे, त्वरितच सीमारेषा पकडायची है। देखिए यूट्यूब के पास जितने भी इस टेबल पर बैठे हुए तमाम दर्शक होंगे उनको भी खाली नीचे आइए। तो फिलहाल मुकाबला शुरू हो चुका है हमारे बैटिंग कक्ष के सामने जितने भी दर्शक है, अशोक सबको हटाइए। देखिए हमारे स्कोरर को दिख नहीं रहा है, यहाँ पर तकलीफ हो रही है। बैठिए नीचे बैठिए, मुकाबला देखने के लिए तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत किया जाएगा। दाई छोर जितने भी दर्शक है नीचे बैठे, क्योंकि यहाँ पर खिलाड़ी है बैटिंग कक्ष में, उनको भी दिखना जरूरी होगा। संकेत स्ट्राइक में 10 गेंद 31 रन स्कोर कार्ड के ऊपर 57 रन इस मरतबा गेंदबाजी के लिए आ चुके हैं विशाल। 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है, 10 गेंद 31 रन। लेकिन जो वक्त गया है, शायद जो बल्ला बोल रहा था यहाँ पर संकेत का, वो शायद ठंडा पड़ने का एक मौका शायद मिल सकता है महेश सिलीमिड आपके रीजन में। ये देखिए आड़े पट्टे से खेलने की कोशिश, अंपायर का इशारा, वाइड बॉल और इसी वाइड बॉल के साथ टीम का टोटल 1 रन से बढ़ता हुआ आ चुका है 58 रन। जिस बार संकेत के पास स्ट्राइक है, संकेत निजी योगदान हमारे स्कोरर बता रहे हैं, जहां पर 11 गेंदे 45 रनों के ऊपर खेलते हुए एक छक्का अगर आया इनके बल्ले से तो 50 पूरे करेंगे कम से कम गेंदों में। जोरदार तालियां दोस्तों, फिर से एक बार पटकी गेंद, मौका है विकेट लेने का। इस मरतबा फाइन लेग को चीरते हुए गेंद गई, दंडराजी सनसनाई 4 रन। धन्यवाद दीजिए। बिल्कुल साईं बाबा की दिन, जहां पर सभी साईं भक्तों का आनंद हुआ होगा। ऐसा कहा जाता है इरादे तो लाख बनते हैं दोस्तों, इरादे तो लाख बनते हैं, बन के बिगड़ भी जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जो साईं बाबा बुलाते हैं। बिल्कुल शिरडी के साईं बाबा, सबके मालिक एक ही दाता, शिरडी के साईं बाबा। इस बार 14 के साथ टीम का टोटल 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज सैया विशाल, एक और नंबर फुलटॉस वाली गेंद, कमाल की गेंदबाजी, क्रिकेट कर्कश का एक और नायाब अस्त्र। पूरी तरीके से हमारे कमेंटेटर्स यहाँ पर अमित भी, उनकी दिलों की धड़कनें तेज हो रही है, टीम उनकी भी है फिलहाल, इसलिए माइक्रोफोन हमारे पास आ चुका है। प्रवीण ठाकुर भी यहाँ से पूरी तरीके से गायब, मानो कि छूम अंतर हो चुके हैं। जीत का इक्वेशन बदलता हुआ, 8 गेंदे 26 रन, एक हाथ छक्का या एक हाथ डॉट गेंद, मुकाबले में दोनों टीम को वापसी के द्वार खोलेंगे। पटकी हुई गेंद, वाकई बढ़िया, लेन को परख नहीं पा रहे। जहां पर मैंने कहा था सूरज जैसा जैसा डूबेगा, पूरी तरीके से यहां पर नियंत्रण जहां पर मुकाबले के ऊपर संकेत का था वो खो चुका है। जीत का इक्वेशन बदलता हुआ, 7 गेंदे 26। तो बिल्कुल कई मान्यवर आ चुके हैं, जहां पर बीजेपी के पक्ष के कार्यकर्ता, जहां पर किलोनो गांव के प्रमोद जी ठाकुर इनका आना हुआ है, उनका भी स्वागत। इस मर्तबा यहां पर आखिरी क्षणों में मुकाबला इसमें से जीतेगी वो खेलेगी। पटकी हुई गेंद, बढ़िया गेंद, सुरक्षित विकेट कीपर के दस्तानों में। ये होता है क्रिकेट, मानो कि जैसे वक्त बहुत है, वक्त हर गेंद की भविष्यवाणी लेकर आते हुए नजर आ रही है। इस बार मानो कि जैसे मुकाबला जैसे एक तरफा नजर आ रहा था, जहां पर 11 स्टार तारा टीम के और झुक रहा था, लेकिन अचानक से ये क्रिकेट है दोस्तों, मानो कि जैसे गिरगिट जैसा रंग बदलता है वैसा मुकाबला। ये सूर्य नारायण गवाह है, इस बार ठंडी चलती हुई हवा, लेकिन जहां पर जिस संकेत ने बहुत रनों का कहर मचाया था, तहलका मचाया था, उसी यहां पर संकेत को खामोश किया। 17 गेंदे, जहां पर 15 गेंदों में 17 गेंदे और आज अभी तक जीत के लिए 17 गेंदे 49 रनों के ऊपर खेल रहे हैं, जहां पर संकेत
6 गेंदे 26 रन, जीत का समीकरण यह बनता हुआ नजर आ रहा है। जीत का समीकरण बनता हुआ इस बार गेंद थमाई जा चुके धर्मेंद्र तांडुल के द्वारा। टीम के यहाँ पर होनहार खिलाड़ी और एक अनुभव, जहां पर एक्सपीरियंस इज द गुड टीचर, तजुर्बा और अनुभव आपके जिंदगी का बहुत बड़ा अध्यापक और यहाँ पर अध्यापक बन सकता है। लेकिन महेश के हाथ में गेंदबाजी, क्योंकि एक साल था महेश की गेंदबाजी और बल्लेबाजी का बहुत चर्चे चल रहे थे। इनके पैर को इंजर्ड होने के कारण थोड़े से क्रिकेट से दूर रहे थे महेश, लेकिन फिलहाल कमबैक किया है। महेश के हाथ में गेंद समाई जा चुकी है। पिछले मुकाबले वापसी के द्वार इसी गेंदबाज ने खोले थे आखिरी क्षणों में। इस बार तैयार, 6 गेंदे 26 रन। मुकाबला अगर स्ट्राइक में संकेत आएगा, मुकाबले का रुख अलग होगा। इस बार उत्तम, बहुत तगड़े बल्लेबाज राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। ये देखिए लंबा फुलटॉस वाली गेंद को कारपेट के सहारे मोड़ा, डीप स्क्वायर लेग रीजन में इस गेंद को फील्ड करे। बल्लेबाजों ने सिर्फ एक चतुराई के साथ एक सिंगल के साथ टीम का टेबल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड के ऊपर 63 रन, स्कोर कार्ड के ऊपर 63 आंकड़ा, जहां पर अगर महेश ने हर एक गेंद किसी भी गेंद के ऊपर विकेट लिया तो प्रति विकेट के लिए 100 रुपए का इनाम केले के ग्रामा से विजय जी घरा टीम की तरफ से। ये देखिए एक और लंबा है, फील्डर तैनात और कैच को छोड़ा। इस बार स्ट्राइक रोटेशन करना चाहते हैं और ये दूसरा रन, वाकई बढ़िया चतुराई के साथ क्रिकेट खेला जाता है। ये 2 रन और इसी 2 रन के साथ टीम का टोटल 65 जीत के लिए और 50 रन पूरे हो चुके हैं। संकेत जोरदार तालियां संकेत के लिए। 18 गेंदों में 51 रनों की नायाब पारी, वाकई बढ़िया। पूरी तरीके से संकट मोशन बन चुके हैं संकेत। आने वाली गेंदें बची है 4, जीत के लिए 23 रनों की जरूरत। 4 बड़े हिट, क्या ये याद दिलाना चाहूंगा 2016 का वर्ल्ड T20, 4 गेंदे 23, टीम का टोटल 65 रन स्कोर कार्ड के ऊपर, 65 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुका 23। कार्लोस ब्रैथवेट ने लगाए 4 छक्के, शायद याद होगा स्टोक के गेंदबाजी के ऊपर। ये देखिए वाकई बढ़िया गेंद, सिर्फ एक ही गेंद में डिफेंस करना चाहते थे। और ये देखिए अभी से जल्लोष, कोई भी टीम जीते कोई भी टीम हारे, कोई भी टीम जीते कोई भी टीम हारे, कृपया करके दोनों टीमों के समर्थक मैदान के अंदर ना जाए, नहीं तो पेनल्टी दी जाएगी। ये सोच में रखे और स्पॉन्सर ने यह ध्यान रखना चाहिए, वशीने हो या तारा हो। फिलहाल हम पेनल्टी के खिलाफ है, इसलिए बार बार आपको सूचना कर रहे हैं। इस बार संकेत 3 गेंदे 23 रन। इस बार बड़ा स्ट्रोक कन्वर्ट जरूर किया, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन और 4 रन के साथ टीम का टेबल आगे बढ़ता हुआ। धन्यवाद धन्यवाद दीजिए। एक और तूफानी और सुल्तानी छक्का इस बार संकेत के बल्ले से। धन्यवाद डीजे। 10 रन इकट्ठा किए, एक गेंद 13 रन, लेकिन इस मैदान के अंदर एक गेंद में 11 रन इकट्ठा किए जा चुके हैं। इस बार इस गेंद को खेला सनेश गेंद के नीचे और ये मुकाबला जीता। ये होता है क्रिकेट। त्वरितच मैदान खाली करायचा आणि पाहायला गेला तर किती 21 चेंडू आणि 61 धावांची जबरदस्त झंझावत पारी खेळली आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेतसाठी पुन्हा एकदा। आणि त्वरित नाणेफेकी करण्यासाठी वशिनी संघाचा संघ